चल MCQ करायचे आणि मग फ्यू मोर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दिस. चला बोला. मिझोफिल. येस. पुढचं. हा हे असे ऑप्शन येऊ शकतात. Yes, it is dependent on the size of vascular bundle is dependent on. Correct? Size of veins. होय नीट वाचा जरा. मग हे एवढं अवघड होतं का? मेझोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसेड अँड स्पॉन्जी. म्हणून म्हटलं डायग्राम बघा, सगळे मेझोफिल सेम आहेत की नाही. मेझोफिल फक्त लीफ मध्ये. त्याच्यामुळे बघा तिकडे आहे का असं डायग्राम बघा. मेझोफिलचा पेज नंबर 94 चा ए आणि बी डायग्राम बघा. फक्त मेझोफिल लिहिलंय, पॅलिसेड आणि स्पॉन्जी असं काही लिहिलंय का? नाही लिहिलंय. सो इट इज नॉट, बिकॉज इट इज अ आयसोबायलॅटरल. वरचा आणि खालचा स्ट्रक्चर सेम. इथे वरती वेगळं आणि खाली वेगळं आहे बघा. हो ना. काही इन्फॉर्मेशन या लेसन नाही संपला, हा पार्ट संपला. TS ऑफ स्टेम रूट अँड लीफ. ओके. नाव मी काही गोष्टी सांगते इथे लिहा. इपिस्टोमॅटिक लीफ. इपिस्टोमॅटिक लीफ. Epistomatic leaf. Stomata which are present only on upper surface. Stomata only on upper surface. Epistomatic leaf. Second, hypostomatic leaf. Hypostomatic leaf. काय असेल हायपो म्हणजे? हायपो इज व्हॉट? लॉजिकली सांगा. हायपो इज बिलो. मग काय? स्टोमॅटा इज स्टोमॅटा. येस, स्टोमॅटा इज प्रेझेंट बिलो द लीफ. नाही, बिलो द लीफ, वर सरफेस. Stomata only on leaf and young stem. Okay. Third, amphistomatic leaf. Amphistomatic leaf. Stomata only on lower surface. Amphistomatic is same. Stomata same on both surface. Stomata same on number of stomata same, or stomata are present on both surface. Amphibian सारखा amphistomatic. आणि अस्टोमॅटिक stomata are not present. Basically हे वॉटर प्लांट. वॉटर कॅक्टस मध्ये का अस्टोमॅटिक. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, डायकॉटला काय नाव द्याल आणि मोनोकॉटला काय नाव द्याल? कुठला डायकॉट लीफ आहे ह्याच्यातला आणि कुठला मोनोकॉट आहे? येस, ऑनलाईन बोला तुम्ही. या चौघांमधला ईश्वरी कुठे गेली आता? एक्झॅक्टली, एम्फी इज अ मोनोकॉट. डायकॉट मध्ये स्टोमॅटा आर मोर ऑन विच साइड? बघ लिहिलं असेल. स्टोमॅटा आर मोर ऑन विच साइड इन डायकॉट? बोला वेदांत. Stomata are more on adaxial की abaxial surface?
अबॅक्झियल म्हणजे कुठला सरफेस? लोअर सरफेस. मग काय नाव द्याल? हायपोस्टोमॅटिक. It is present in adaxial surface or lower surface being the अबॅक्झियलला मोर स्टोमॅटा ना, अबॅक्झियलला मोर, आबा मोर स्टोमा. पण म्हटलं होतं ना, आबाकडे खूप पैसा म्हणजे काय? खूप स्टोमॅटास. आता गेलं कन्फ्युजन दूर. Can you tell me what is a stomatal apparatus? Stomatal apparatus कशात केलं होतं आपण? स्टोमॅटल ॲपरेटस कशात केलं होतं? आणि स्टोमॅटल ॲपरेटस इन्क्लूड व्हॉट? पटापट बोलायचं. इन दिस चॅप्टर ओनली. हो की नाही? पेज नंबर सांगा फटाफट. ऐकल्यासारखं वाटतच नाही. हायलाइट केलंय? हा, काय केलं सांग. cells and the surrounding subsidiary cells are together called stomatal apparatus. लिहिलं होतं का बघा बरं. स्टोमॅटल apparatus include what? पेज नंबर 89. हायलाइट नसेल केलं तर करा. काय काय स्टोमॅटल apparatus? Guard cell and subsidiary cells. लिहा मग परत लिहा. म्हणजे वहीत लिहिलं की तुम्हाला ऐकल्यासारखं वाटतं. म्हणजे केलं याचं कन्फर्मेशन होतं. गार्ड सेल, stomatal aperture and surrounding subsidiary cell is a stomatal apparatus. लिहिलं होतं का वहीमध्ये? Stomata are what shape in dicot and stomata are what shape in monocot? Dicots मध्ये monocots मध्ये. मोनोकॉट बिचारा आहे म्हणून त्याला डंबेल घेऊन व्यायामाची गरज आहे. हो की नाही? हा, बीन शेप और किडनी शेप. असं काहीतरी तुमचे निमोनिक्स तयार करा, लक्षात ठेवा. हो की नाही? तो डंबेल का? कारण मोनोकॉटला गरज आहे डंबेलची, व्यायाम करायची. सो डंबेल शेप. Is that clear? आणि मग खूप सारे एक्सेप्शन आहे, ऍटलीस्ट एवढं तर लक्षात ठेवा आधी. मग आपण एक्सेप्शन बघू. आता पुढचा जो टॉपिक आहे ना, तो खूप जास्त महत्वाचा आहे. Can you see the screen now? नाही, इथे तर दिसते तुम्हाला. येस वेदांत, कॅन यू सी द स्क्रीन? Yes, ma'am. हा, थँक्यू. मला परत ते चालू का? हा, एमसीक्यू तुम्ही सोडवायचे म्हणून तुम्ही जर एमसीक्यूज घेतलं तर तुम्हाला बॅकग्राऊंड पण तर कळलं पाहिजे की नाही. मग ते तुम्हाला दिलेत ना सोडवायला, ते तर सोडवा. अनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटचे एमसीक्यू मी ऑलरेडी टाकलेले. त्याची सबमिशन डेट आहे. मग स्टार्ट डुईंग ना. सबमिशन डेट इज व्हॉट इज टुडे? Wednesday na? Next Wednesday is the submission day. You have 8 days. Okay, submission date anatomy चा मी ऑलरेडी अपडेट केलेला आहे टेलिग्राम वर. सबमिशन डेट इज नेक्स्ट वेनसडे. काय डेट आहे बघ रे नेक्स्ट वेनसडे? 30-31 आहे का? 31st. पण नसतं ना नोव्हेंबर मध्ये. मग 1st डिसेंबर. ओके, याची सबमिशन डेट. आर यू लिसनिंग?
ओके चला नाव आता हे खूप महत्वाचं, हे याला अंडरस्टँडिंग करायला खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे. सो सेकंडरी ग्रोथ और इट इज अ वॅस्क्युलर कॅम्बियम. पहिले तुम्ही सगळं एक्सप्लेन करा, मग आम्ही नंतर घेऊ. नाही मी सांगते, तुम्ही थांबते, कारण नंतर तुम्ही लिहित बसाल तर वेळ जातो आपला. रनिंग नोट्स आणि तुमच्याकडे ऑलरेडी मी नोट्स दिलेले आहेत. तुमच्याकडे एनसीआरटी किंवा मी जेव्हा सांगते तेव्हा एनसीआरटी हायलाइट करा, बिकॉज दिस इज लाईन टू लाईन एनसीआरटी. राईट. आता सगळ्यात आधी मला सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय सांगायचं. सेकंडरी ग्रोथ कुठल्या मेरिस्टेम मुळे होते. आता ह्याच्यासाठी काय काय बॅकग्राऊंड तुम्हाला क्लिअर पाहिजे. सेकंडरी मेरिस्टेमॅटिक पासून प्रायमरी परमनंट पासून हो हो मी सगळं लिहिलेलं असतं त्याच्यात काय काय विचारायचंय. नाही तुम्हाला काहीच कळणार नाही, मलाच कळेल ते, फक्त मला काय काय शिकवायचंय. सो सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय सगळ्यात आधी ते सांगा मला. व्हॉट डू यू मीन बाय सेकंडरी ग्रोथ. सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय, काय होतं प्लांट मध्ये की आपण म्हणतो सेकंडरी ग्रोथ. आणि सेकंडरी ग्रोथ कशात येते, डायकॉटच्या रूट आणि स्टेम मध्ये. मोनोकॉट मध्ये सेकंडरी ग्रोथ आहे का. बरं नाहीये तर का नाहीये. कोणत्या टिश्यू नाहीये, त्यांचा व्हॅस्क्युलर बंडल कसा आहे, क्लोज्ड. क्लोज्ड फॉर सेकंडरी ग्रोथ, म्हणून तो सेकंडरी ग्रोथ करत नाही. आता डायकॉट हा करतो. ओके म्हणजे काय होतं, सेकंडरी ग्रोथ आली म्हणजे काय होतं. तो व्हॅस्क्युलर आपण आतमध्ये जाऊन बघतो का, आपल्या बाहेरून दिसतं ना सेकंडरी ग्रोथ झाली. सो इन सम डायकॉट आणि जिम्नोस्पर्म. आता जिम्नोस्पर्म इथे आपण लक्षात नाही ठेवणार आहे, बिकॉज वी आर डुईंग लीफ. कसं बनेल, लीफ मध्ये सेकंडरी ग्रोथ नाही, त्यांचा व्हॅस्क्युलर बंडल क्लोज. मी काय विचारतीये, चला कोणी पण उत्तर द्या. सेकंडरी ग्रोथ झाली म्हणजे काय झालं, काय बघितलं तुम्ही बाहेरून की सेकंडरी ग्रोथ झाल्यासारखं वाटलं. काय वाटतं, हाईट तर वाढतेच ना. जिम्नोस्पर्म किती हाईट, जिम्नोस्पर्म सिक्वोइया सगळ्यात हायटेड प्लांट. काय वाढतं, सो दॅट यू आर सेइंग द सेकंडरी ग्रोथ इज ऑकरिंग. बरोबर बोलतोय प्रथमेश, थोडं फाईन कर. बरोबर, यू आर ऑन राईट ट्रॅक. बोल. एक्झॅक्टली, इन्क्रीजिंग इन गर्थ, त्याची गर्थ वाढते, त्याचा सर्कम्फरन्स, स्टेमचा सर्कम्फरन्स वाढतो. मँगो प्लांट केला तेव्हा छोटासा होता, मग नंतर एवढा वाढला, त्याची गर्थ वाढली, त्याचं डायमीटर वाढलं स्टेमचं. रूट तर जाऊन काय आपण खणून बघणार नाही, आपल्याला स्टेमवरनच कळेल की नाही. सो सेकंडरी ग्रोथ, आता हे पॉइंट्स आहे, हे तुमच्या एनसीआरटी नाही दिलेले. सेकंडरी ग्रोथ झाली म्हणजे काय झालं. So when there is a secondary growth, there is an increase in the girth, increase in the diameter, increase in the thickness, is a secondary growth. आपण मग आता कुठे आठवलं मला पटकन. हा ओके. Now secondary growth can be of two type. The secondary growth can be of two type. Okay, it is a normal secondary growth. नॉर्मल आलं म्हणजे त्याच्याबरोबर ॲबनॉर्मल येतं. नॉर्मल अँड ॲबनॉर्मल सेकंडरी ग्रोथ. Abnormal is not in syllabus, so we are not going to do this. And normal secondary growth जी आहे, that is in dicot, stem and root. Okay, that is in dicot, stem basically आपण ती बघणार. Normal is in dicot आणि abnormal आपण नाही करणार आहे, बिकॉज नॉट गिवन इन सिलेबस. तेच आम्हाला झेपत नाही, ते कुठे करताना. ठीक आहे. येस. आता इथे व्हॉट इज अ प्रायमरी ग्रोथ इथे दिलंय बघा. व्हॉट इज अ प्रायमरी ग्रोथ कोण करतं, विथ द
help of apical meristem, root stem grow in length is called as primary growth. लिहिलं होतं तेव्हा. कोण करतं प्रायमरी ग्रोथ? अपायकल मेरिस्टेम. कोण करतं सेकंडरी ग्रोथ? लॅटरल आणि इंटर. लॅटरल इवन इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रायमरी अल्सो. कळतंय का तिकडे बसलेल्यांना? Yes, ma'am. करेक्ट. येस, इंटरकॅलरी आणि लॅटर अपायकल. Okay, apart from primary growth, most of the dicotyledonous plant exhibit an increase in girth. So that is so this increase is called as a secondary growth. NCERT चे wordings आहेत. So लिहायला वेळ नाही पुरत आहे. NCERT घ्या आणि लाईन टू लाईन तिकडे बघा. महत्वाचे पॉइंट हायलाइट करा. That's what is basically you should do while doing your NEET studies. So this increase is called as a secondary growth. The tissues involved in secondary growth are कुठल्या बघा. The tissue involved in the secondary growth are two lateral meristem. कुठले two lateral meristem? It is a vascular cambium and it is a cork cambium. आता हे शब्द नवीन आहेत का जुने? मला vascular cambium सांगा. Responsible for growth in stellar region. Intrastellar growth. तर stellar region कुठला? स्टील ऐकलंय का? स्टील कालच ऐकलं ना. बघा मग स्टील रिजन कुठला आहे बघा बरं. सांगा मला स्टील मध्ये काय काय येतंय. आपण हे स्टेमचं बघतोय. तो स्टील है ना. So तो stellar region. So responsible for growth in stellar region, that is the intrastellar growth. Vascular cambium. पुढे मी vascular cambium म्हणजे काय हे पण विचारणार आहे. So be ready with your answer. आणि cork cambium म्हणजे काय? Responsible for growth in cortex region. Cortex region above endodermis म्हणजे epidermis खालचा. स्टेम मध्ये कॉर्टेक्स डायकॉट स्टेमच बोलतोय आपण, कारण सेकंडरी ग्रोथ मोनोकॉट मध्ये नाही, त्याच्यामुळे आपण डायकॉटच बोलतोय. ओके. सो ह्या डायकॉट मध्ये कॉर्टेक्स रिजन मध्ये काय काय आहे? बोला चला. कॉर्टेक्स आपण काल बघितलं, आपण समराइज पण केले पॉइंट्स. 3 रिजन कॉर्टेक्स. विच 3 रिजन? 3 झोन्स. हायपोडर्मिस, जनरल कॉर्टेक्स अँड मग हायपोडर्मिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायपोडर्मी. बरोबर आहे. बोल. आउटर बोलायचं ग राजा. मी काय असं उचलून तुला फॅनला नाही लटकवणार ना. नाही मला सांग. आणि म्हणून मग हा जो आहे कॉर्टेक्स रिजन, स्टीलच्या बाहेरचा रिजन इज एक्स्ट्रास्टिलर. हे कळलं? हे एनसीईआरटीने नाही दिलंय का? दिलंय? नाही दिलंय. म्हणजे फक्त व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हटलंय. सो रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ इन स्टिलर रिजन इथे लिहा, अदरवाइज एनसीईआरटी मध्येच लिहा. सो इंट्रास्टिलर आणि रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ इन कॉर्टेक्स, सो एक्स्ट्रास्टिलर. स्टीलच्या बाहेरचं सगळं एक्स्ट्रास्टिलर. माझ्या राजांनो क्लिअर आहे का हे? मग कर ग रिपीट यामिनी तिला.
मी पाणी पण पित नाही. माझ्या डॉक्टर मैत्रिणी म्हणतात 1.5-3 तास बोलते आणि पाण्याचा एक घोट पण पित नाही. तर त्याच्या बॉडीला डॅमेज करते आणि म्हणते मी बायोलॉजी शिकवते. बोला, सांग तिला. प्रथमेश सांग तिला. आता स्वतःच बोलली तू स्पीड मध्ये एक्झॅक्टली. या स्टील रिजन मध्ये ग्रोथ होतीये. तर ती कशी होणार आहे ते आपल्याला बघायचं. या स्टील रिजन मध्ये ग्रोथ होतीये ती स्टीलार ग्रोथ. ती होते व्हॅस्क्युलर कॅम्बियम मुळे. आणि स्टीलच्या बाहेर जी ग्रोथ होतीये ती होतीये कॉर्टेक्सच्या रिजन. कोणामुळे? कॉर्क कॅम्बियम मुळे. कॉर्टेक्स मध्ये होते. सो ती एक्स्ट्रा स्टीलर. स्टीलच्या बाहेरची. तिकडे बसलेल्यांना कळतंय का? ईश्वरी लेट का Yes, जॉईन ma'am. झाली? मॅम कनेक्ट होत नव्हतं तो इंटरनेटची स्पीड ड्रॉप झाली होती. बर बर, ओके. हे कळलं का? येस मॅम. चला, आता माझा पुढचा प्रश्न ऑब्विसली हा असेल की व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हणजे काय? येस, मी पुढचं नाही हे करत, प्रेस नाही करत बटन, सो दॅट त्याचं उत्तर येऊन जाईल. आय वॉन्ट यू टू गिव्ह द आन्सर. व्हॉट इज अ व्हॅस्क्युलर कॅम्बियम? गो बॅक अँड चेक. नाही, व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हणजे काय? नाही, मला ते नाही सांगायचं. मला इज इक्वल टू व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज इक्वल टू A plus B. So what is no? झायलेम आणि फ्लोएम म्हणजे काय दोघं मिळून? त्याला काय म्हणतो आपण? फटकेच दिला आता. व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे काय? मग तो झायलेम प्लस फ्लोएम. व्हॅस्क्युलर बंडल इज झायलेम प्लस फ्लोएम. डोंट गेट कन्फ्युज. तिकडे भरपूर जागा असते एनसीईआरटी, लिहून ठेवा. आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज A plus B. So I want to know what is this A and what is this B. काय रे, मला असं वाटतं मी खूप जास्त शिकवतेय का, किंवा खूप स्ट्रेस देते का तुम्हाला? मुलं काहीच उत्तर देत नाही पटापटा. असे फटाफट उत्तर आले पाहिजे. हे येस ईश्वरी, मुग्धा, वेदांत. व्हॅस्क्युलर बंडल इज झायलेम प्लस फ्लोएम. मी बंडल नाही, मी आता कॅम्बियम विचारलंय. व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी ग्रोथ इन द स्टीलार रिजन. मग व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज व्हॉट? ऑब्विसली समथिंग नाही, इज रिलेटेड टू झायलेम अँड फ्लोएम. पण कुठे असतं, कसं असतं? मला हे एक्सपेक्ट आहे की व्हॅस्क्युलर कॅम्बियम A plus B आहे. तर हा व्हॉट इज दिस? A इज इक्वल टू अँड B इज इक्वल टू, हेच पाहिजे मला. तर तू म्हटली झायलेम अँड फ्लोएम. आय सेड रॉंग. दिस इज नॉट, दिस A plus this B is a vascular bundle. I am asking what is vascular cambium. कळलं? तो मला व्हॅस्क्युलर कॅम्बियम सांगायचं. नसेल तर आता लिहा. व्हॅस्क्युलर बंडल इज इक्वल टू झायलेम प्लस फ्लोएम. ही झाली पुस्तकी लँग्वेज. आता व्हॉट इज दिस? दिस इज अ एनसीईआरटी लँग्वेज. ओके. आता यू रेफर टू पेज नंबर 95, डायग्राम नंबर वरचे दोन पिंक कलरचे दोन डायग्राम. ओके, पिंक कलरचे दोन डायग्राम इथे दिलेत, तर ते डायग्राम बघते मी. माझं काम जर हा सोपं होईल. येस, दिस डायग्राम. दिस डायग्राम. ओके, आपण काय म्हटलंय? दिस वरचा जो आहे तो कोण आहे? फ्लोएम. ओके, दिस इज अ फ्लोएम.
आणि खालचा जो रेड कलरचा आहे दिस इज अ झायलेम. सो दिस इज अ झायलेम अँड वरचा हा आहे फ्लोएम. कसा व्हॅस्क्युलर बंडल आहे हा? मी व्हॅस्क्युलर कॅम्बियम शिकवतीये. बघा तुम्हाला कळतं का? मी एवढं शिकवून वाटल्यास आजचं लेक्चर बंद झालं तरी ओके. हा कसा टाइप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल सांगा मला. डायकॉट स्टेम मध्ये व्हॅस्क्युलर बंडल कसा आहे? कॉन्जॉइंट, पुढे बोला, कोलॅटरल, ओपन आणि एंडार्क. एंडार्क टाइप ऑफ झायलेम. का एंडार्क टाइप ऑफ झायलेम? हा ओके, याच्या शेप वरनच कळतं आपल्याला. असा शेप आलाय ना, म्हणजे इथे छोटा असेल मग मोठं मोठं होत गेलं. चला, ते झालं क्लिअर. हे मागच्या लेक्चर मध्ये आपण क्लिअर केलं. ओके, ओके. आता ह्या व्हॅस्क्युलर बंडल मध्ये ही ए डायग्राम म्हणते मी आणि दिस इज अ बी डायग्राम. ओके, ह्या व्हॅस्क्युलर बंडल मध्ये ही मध्ये एक लाईन दिसती सगळ्यांना. हा, दॅट इज व्हॉट, दिस इज व्हॉट, विच कॅम्बियम, दिस इज विच कॅम्बियम. मी इथे काढते. हा व्हॅस्क्युलर बंडल आहे, इथे मध्ये ही लाईन आहे, इथे फ्लोएम आहे, इथे झायलेम आहे. हा कुठला कॅम्बियम? इट इज कॅम्बियम. कुठला कॅम्बियम? सगळ्यांना माहिती आहे. येस येस, बरोबर आहे. बोल, कोण बोलताय? ईश्वरी. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. इंटर की इंट्रा? इंट्रा आहे ना हा. इंट्रा फॅसिक्युलर आहे ना हा. कसं काय? मी काल पण सांगितलं, ए स्कूल आहे, त्याच्या 8A मध्ये आणि 8B मध्ये कॉम्पिटिशन झाली. बी स्कूल आहे, ह्या 8th स्टँडर्ड आणि ह्या बी, हा झाला इंटर स्कूल कॉम्पिटिशन आणि ही झाली इंट्रा. मग हा कुठला झाला? इंट्रा फॅसिक्युलर कॅम्बियम. ओके, आता ह्या ए डायग्राम मध्ये मी आता हे सगळं इरेज करू का आधी, म्हणजे परत मला नीट एक्सप्लेन करता. आता हे कळलं. सो दिस इज अगेन अ ए डायग्राम, दिस इज अ बी डायग्राम. आता ह्या आणि ह्या डायग्राम मध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला? फरक ओळखा असं असायचं ना लहानपणी चित्र बघून, फाइंड आउट द 5 डिफरन्सेस. तसं फाइंड आउट द 1 डिफरन्स. हा ए आणि बी मध्ये काय 1 डिफरन्स तुम्हाला दिसतोय? करेक्ट. ह्याच्यामध्ये काय होतं? फक्त इंट्रा फॅसिक्युलर कॅम्बियम. हा जो आहे तो इंट्रा फॅसिक्युलर कॅम्बियम. आता ह्याच्यामध्ये ह्या 2 ला जॉईन करणारा आलाय मध्ये. हा 2 ला जॉईन करणारा मध्ये आलाय तो कोण आहे? इंटर फॅसिक्युलर कॅम्बियम. तो इथे आहे का? नाही. म्हणजे इथे ऍडिशनल झालंय, म्हणजे मग इथे हा 1 स्टेप टुवर्ड्स द ग्रोथ. कालपर्यंत तुम्हाला अनाटॉमी माहित नव्हतं, आता माहिती झालं. 1 स्टेप टुवर्ड्स युअर स्टडीज. ओके, हे क्लिअर आहे? मग आता व्हॅस्क्युलर कॅम्बियम म्हणजे पुन्हा सांगणार नाहीये. आय सेड A प्लस B. मग बोला आता काय असेल? झालं, मी पुन्हा सांगतो माझं. इंट्रा प्लस इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम इज अ व्हॅस्क्युलर कॅम्बियम. फरक कळला का? व्हॅस्क्युलर बंडल आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियम. बच्चा पार्टी समजलं का? इंट्रा फॅसिक्युलर कॅम्बियम इज ऑल्सो कॉल्ड जस्ट फॅसिक्युलर. जस्ट फॅसिक्युलर किंवा इंट्रा फॅसिक्युलर, पण इंटरला इंटरच, देर इज नो अदर वे.
कोणाला काही ह्याच्यावर विचारायचंय का डाऊट? या डू यू वॉन्ट टू आस्क एनी डाऊट? क्लिअर आहे? दोघांना मिळून झाला व्हॅस्क्युलर कॅम्बियम, राईट? आता माझा पुढचा प्रश्न. नाही, मी स्ट्रक्चर आता नाही, मीच शिकवणार स्ट्रक्चर. आता ह्याच्यातला प्रायमरी कोण आणि सेकंडरी कोण? हा, व्हाय इट इज अ प्रायमरी. आता मी इथे 3 लिहिते. हा, हे बघ, इंट्रा, इंट्रा, इंटर आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियम. मला प्रायमरी हा म्हणजे प्रायमरी की सेकंडरी, प्रायमरी की सेकंडरी हे सांगायचं. बस मी इथे लेक्चर एंड करेन. इंट्रा इज प्रायमरी और सेकंडरी? प्रायमरी. कंप्लीट प्रायमरी? कंप्लीट प्रायमरी. ओके. इंट्रा इज, इंटर इज? हा, मग तो सेकंडरी. लिहायचं हे, बघायचं नाही माझ्याकडे अजिबात. आणि व्हॅस्क्युलर इज? इंट्रा आणि इंटर आहे. तुम्ही म्हणाला इंट्रा प्रायमरी आहे आणि इंटर सेकंडरी आहे. मग व्हॅस्क्युलर कॅम्बियम कसं झालं? एक्झॅक्टली, इट इज पार्शियली प्रायमरी. लॉजिक दिलंय ना थोडस. आणि पार्शियली सेकंडरी. म्हणजे मॅथ्स नाही करायचं 50% दिस अँड 50% दॅट. असं जर असेल ऑप्शन मध्ये 50% प्रायमरी आणि 50% सेकंडरी, किंवा पार्शियली प्रायमरी अँड पार्शियली सेकंडरी. पार्शियलीच, इट इज नॉट मेजरेबल. किती आलं पार्शियल पहिलं आणि किती दुसरं आलं, इट इज नॉट मेजरेबल. पार्शियली प्रायमरी अँड पार्शियली सेकंडरी. पण हाफ म्हणजे कम्प्लीट असं मेजरेबल नाही. हे कळलं का? बस एवढं कळलं तरी मी थांबून जाईल. डिड यू गेट दिस? येस मॅम. मग व्हॅस्क्युलर कॅम्बियम इज व्हॉट? इट इज अ इंट्राफॅसिक्युलर प्लस इंटरफॅसिक्युलर. डायकॉट स्टेम आहे. हा व्हॅस्क्युलर बंडल ओपन आहे. ओपन असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय आहे? ओपन असल्यामुळे दोघांमध्ये काय आहे? ओपन असल्यामुळे या दोघांमध्ये काय आहे? ही कॅम्बियम. कुठलं कॅम्बियम आहे? इंट्राफॅसिक्युलर. क्लोज्ड मध्ये काही नसतं. सो वरती फ्लोएम आणि झायलेम मध्ये काही नसतं क्लोज मध्ये. ओपन मध्ये कॅम्बियम आहे. सो इट इज ओपन फॉर सेकंडरी ग्रोथ. आता चुका नाही करणार. व्हॅस्क्युलर बंडलला व्हॅस्क्युलर कॅम्बियम नाही म्हणायचं. नाही, एमसीक्यू नाही. हेच एवढं कळलं बाद झालं. आणि एमसीक्यू तुम्हाला लाईन टू लाईन एनसीईआरटी चे सॉल्व्ह करा. यू आर गेटिंग इंटरेस्ट ना की इथे 15 एमसीक्यू पाहिजे, ते करूया ना आपण डिस्कस. ट्राय टू सॉल्व्ह. टेक OMR if you do not have and do it.